नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. आज आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ती म्हणजे बजरंग बाण याबद्दलची माहिती बघणार आहोत. बजरंग बाण हा खूप शक्तिशाली बाण आहे. त्याला सहज समजू नका. याच्या पाठाने अनेक संकटे, दुःख, त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असलेली भीती, निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. याचा पाठ जे आहे ते आपण हनुमान चालीसा झाल्यानंतर करू शकतो आणि त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कारी फायदे सुद्धा होतात. बजरंग बाणची रचना कुणी केली तर बजरंग बाणची रचना तुळशीदास यांनी केलेली होती. तुळशीदास यांनी सर्वात प्रथम हनुमान चालीसा लिहिली, त्यानंतर बजरंग बाण जे आहे त्याची रचना केली अशी मान्यता आहे. बजरंग बाण हा खूप शक्तिशाली आहे. याचा स्वतः अनुभव तुळशीदास यांनी घेतला होता. एकदा काय झाले की त्यांच्या शत्रूने त्यांच्यावर मंत्रांचा प्रयोग केला, त्यामुळे तुळशीदास यांच्या शरीरावर जे आहे कोड निघून आले होते. त्यानंतर त्यांनी बजरंग बाणाचे पाठन केले आणि त्यानंतर तुळशीदासांना जे आहे एका दिवसातच त्यांचे जे कोडे होते सारे अंगावर आलेले ते निघून गेले होते. त्यामुळे अशी मान्यता आहे की 5 शत्रूंना अचूक वार करत असे बजरंग बाण. आपल्यापर्यंत संकटे येत नाहीत. आता बजरंग बाणाचे पाठन का करावे किंवा का करतात तर बघा, भरपूर लोक आपल्या जीवनामध्ये व्यवसाय, अनेक प्रकारचे उद्योगधंदे असतील, नोकरी असेल, असे वेगवेगळे जे आहे जीवनामध्ये व्यापार करत असतील तर काय होते की कधी कधी आपल्याकडून काही लोक नाराज झालेले असतात. त्यामुळे काय होते की आपले ते शत्रू निर्माण करत असतात किंवा शत्रू निर्माण होतात. त्याचबरोबर बघा, काही लोक एकदम स्पष्ट बोलत असतात कोणाचाही विचार न करता. त्यामुळे सुद्धा काय होते की कोणाचं मन दुखवले जाते, नंतर ते लोक आपले शत्रू बनत असतात. त्याचबरोबर कधी कधी काय होते की आपण कोणाचं मन सुद्धा दुखत नाही किंवा कोणाला कशाचबद्दल काही बोलत नाही, तरी सुद्धा काही गुपित शत्रू जे आहे, जे म्हणजे आपल्यावर जळणारे लोक असतात, ते निर्माण होत असतात. त्याच्यासाठी बजरंग बाण हा करावा अशी मान्यता आहे. त्यामुळे काय होते की आपल्या जीवनामधला सगळे जे संकट असतात ते बजरंग बाणामुळे आपल्या शत्रूपासून आपल्याला वाचवत असतात आणि त्याला दंडित सुद्धा करत असतात. आता बजरंग बाणाची विधी कशी करायची जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने घ्यावा चला बघूया. सर्वात आधी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर लाल वस्त्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर हनुमानांची मूर्ती असेल तर अर्थातच तुम्ही तिथे ठेवू शकता, पण तुमच्याकडे हनुमानांची मूर्ती नसेल तर तुम्ही काय करू शकता की एक व्हाईट कलरचा कागद घ्यायचा आहे. त्यावर लिहायचं आहे की ओम हनुमंताये नमः असं तुम्हाला लिहायचं आहे. तो जे आहे मध्यभागी तुम्हाला ठेवायचा आहे. जिथे आपण मूर्ती ठेवतो तिथेच तो कागद तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे. नंतर डावीकडून तुम्हाला गाईच्या तुपाचं जे आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या आसनावर बसून, आसन हे स्वच्छ असायला हवं, त्यावर तुम्हाला बसायचं आहे आणि बजरंग बाणाचे कमीत कमी तुम्हाला 5 वेळेस पाठ करायचे आहेत किंवा मग 11 वेळेस सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही कंटिन्यू 21 दिवस सुद्धा हे पाठ करू शकता. आता जो मंत्र तुम्ही लिहिलेला आहे तो कागद तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमची संकल्पना पूर्ण झालेली असेल, म्हणजे की 21 दिवस तुम्ही ठरवला आहे, 21 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा कागद जे आहे तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जे नेऊन जे आहे ते ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये जिथे मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक शुभ संकेत जे आहे तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. आता कोणत्या संकटात आपण हा पाठ करू शकतो बघा, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं जे आहे तर तुम्ही विवाहित असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतील तर तुम्ही हा पाठ करू शकता. हा कसा करू शकता तर तुम्ही केळीच्या झाडाखाली जे आहे बजरंग बाण म्हणल्याने खूप चांगल्या पद्धतीचा लाभ आपल्याला मिळतो. आता दुसरं जे आहे की तुम्हाला कोणताही ग्रह दोष असेल तरी सुद्धा त्यांनी काय करायचं आहे की त्यांनी नेहमी सूर्य निघायच्या आधी म्हणजेच की ब्रह्ममुहूर्तावर जर बजरंग बाणाचं पाठन केलं तर अर्थातच खूप चांगल्या पद्धतीचे लाभ तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर जर कणकीचे दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि तो लावल्यानंतर आपल्याला बजरंग बाण केला तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. आता तिसरं म्हणजे बघा, कोणतीही कठीण बिमारी असो, जसे की आपल्याला ॲसिडिटीचा जास्त त्रास असेल किंवा कॅन्सरसारखे रोग असतील,
हृदय समस्या असतील तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बजरंग बाणाचं पाठ करू शकता। तुम्हाला काय करायचं त्याच्यासाठी की राहू काळ जेव्हा असते तेव्हा हनुमानजींना जे आहे रुईंचं जे फुलं असतात त्यांच्या 21 पानाची माळ घालायची आहे आणि नंतर तुम्ही त्याचं पाठ करायचं आहे। आता कार्यक्षेत्रात जर तुम्हाला चांगली प्रगती करायची असेल तर अर्थातच मंगळवारी उपवास तुम्हाला करायचा आहे, बजरंग बाणाचं पाठण करायचं आहे। त्यानंतर एक नारळ जे आहे तुम्हाला मंदिरात व्हायचं आहे, त्याला घरी आणून घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात लाल जे आपलं वस्त्र असतं त्याच्यात बांधून तुम्हाला ते ठेवायचं आहे। आता मंगळ दोष असेल तर बघा, मंगळ दोषाचं निवारण होण्यासाठी मंगळवारी मंगळ दोष लागू नये म्हणून बजरंग बाणाचं पाठण करायचं आहे। आता याची नेमकी वेळ कोणती आहे ज्याने आपल्याला लवकरात लवकर लाभ मिळतील, तर ब्रह्ममुहूर्त अत्यंत उत्तम मानला जातो किंवा मग रात्री संध्याकाळच्या वेळी जे आहे तुम्ही करू शकता किंवा मग रात्री झोपताना जे आहे तुम्ही त्याचं पाठण करू शकता। नक्कीच चमत्कारी लाभ जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आणि होत असतात। असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे की काही गोष्टीची जी आहे ते आपल्याला काळजी घ्यावी लागते, लक्षात ठेवावं लागतात, त्या कोणत्या आहेत चला बघूया। जेवढे दिवस आपण बजरंग बाणाचा पाठ करत आहोत तेवढे दिवस आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं। त्याचबरोबर धृवपान असेल किंवा मग तामसी पदार्थ आपण घेत असेल तर ते घ्यायचं नाहीये। त्याचबरोबर जर बजरंग बाण आपण म्हणत असेल तर व्यवस्थित उच्चार करायचा आहे शब्दांचा, असं नाही की एक शब्द सोडला आणि एक धरला, तसं न करता आपल्याला व्यवस्थित समजेल, व्यवस्थित शब्दांचा उच्चार होईल असं आपल्याला पाठन करायचं आहे। जर तुम्ही एखादी इच्छा मनामध्ये धरून जर बजरंग बाण हे करत असाल तर अर्थातच तुम्हाला 21 दिवस नियमित हे करायचं आहे। आता तुम्ही सर्वात प्रथम करत असाल तर अर्थातच तुम्हाला जी आहे सुरुवात बजरंग बाणची मंगळवारीच करायची असते। त्याचबरोबर जेवढ्या दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे, मध्येच त्याला सोडू नका। बरेचशा वेळेस असं सांगण्यात येते की बजरंग बाणचा प्रयोग जे आहे कुठेही किंवा कोणीही करू नये। असं म्हणतात की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या संकटात असेल तेव्हाच बजरंग बाण हा म्हणावा। त्याचबरोबर कधी कोणाचे वाईट व्हावे किंवा मग दुसऱ्याचं वाईट व्हावे म्हणून बजरंग बाण जे आहे ते करू नये। त्याचबरोबर असं सांगण्यात आलेलं आहे की बजरंग बाण जे आहे ते धन प्राप्तीसाठी असेल किंवा मग भौतिक वस्तूसाठी सुद्धा पाठ करू नये असं म्हणण्यात आलेलं आहे। परंतु बघा, आपण कोणतीही देवाची सेवा करत असतो किंवा मनोभावाने आपण नक्कीच करू शकतो। आपण कोणती इच्छा न ठेवता जर आपण अर्थातच घेऊ शकतो, असं काही नाहीये। फक्त आपलं मन शुद्ध असायला हवं की आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाहीये, देवाचं नाव घ्यायचं आहे। त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक मत सांगते की आपण जे आहे ते नियमित करू शकतो। बाकी तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।